चिखली आगारामध्ये उष्माघातानं एसटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। वाहक संजय मोरे असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे। ड्युटीवर असताना संजय मोरे यांना चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चिखलीमध्ये उष्माघातानं एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। 40 वर्षांच्या वरील कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे यानंतर आता आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यात आपण बघतोय उष्णतेनं रेकॉर्ड केलेला आहे, तर चिखलीमध्ये उष्माघातामुळे एका एसटी कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। तीव्र उन्हामुळे चक्कर आली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भरत, काय अधिकची माहिती? नेहिल, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चिखलीमध्ये संजय मोरे या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर आता संभाजीनगर विभागाने एसटीचे जे 40 वर्षावरील कर्मचारी आहेत त्यांच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिलेले आहेत। मात्र यामध्ये एक अजब अशी बाब आहे की 40 वर्षापेक्षा कमी ज्यांचं वय आहे त्यांच्याकडून त्यांनी जर तपासणी केली तर त्यांच्याकडून या तपासणीचे पैसे वसूल करण्यात येणार आहेत, असा अजब आदेश सुद्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या एसटी व्यवस्थापकांनी दिलेला आहे। त्यामुळे या संदर्भात आता दोन चर्चा सुरू झाल्यात। पहिली चर्चा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे जे त्यांच्या आरोग्यासंदर्भात त्यांच्या आरोग्यासंदर्भात खरं तर एसटी प्रशासनानं देखील जागरूक राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय चिखलीत उष्माघातानं एका एसटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर आपण संभाजीनगर एसटी प्रशासनानं मात्र अजब आदेश जारी केलेले आहेत, त्यामुळे आता चर्चा होऊ लागली आहे।